ब्राह्मणी गावात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुक्रवारी रात्री डीजेच्या कर्णकर्कश आवाजानं ध्वनी प्रदूषणाचा कळसच गाठला. बाप्पाचं आगमन 27 ऑगस्टला मोठ्या उत्साहात झालं. 30 ऑगस्टला ब्राह्मणी गावची ग्रामसभा पार पडली. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना होणारा डीजेच्या त्रासाचा आणि आवाजाचा मुद्दा उपस्थित झाला. अति आवाजाविरोधात कायमस्वरूपी काहीतरी करायलाच पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली. त्यानुसार ठराव घेण्यात आला. पुढे गावात विनापरवानगी डीजे वाजविल्यास कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं. त्याच ग्रामसभेला 8 दिवस पूर्ण होत नाही तोच बाप्पा तुमच्या विसर्जन मिरवणुकीला एक नव्हे एकाच वेळी एकापाठोपाठ 5 पेक्षा अधिक मोठे डीजे दिसून आले. मग एवढ्यांना ग्रामपंचायतकडून परवानगी मिळाली का? बाप्पाचं आगमन होताच 3 दिवसात ग्रामसभेत चर्चा झाली. त्यानुसार अनेकांना अपेक्षा होती यंदाच्या वर्षी सर्वांचे लाडके बाप्पा पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून निरोप घेतील आणि एक आदर्श व डीजे मुक्त गाव म्हणून ब्राह्मणी गावचं नाव अहिल्यानगर जिल्ह्यात पुढे येईल असं वाटलं. पण तसं न होता कधी नव्हे इतके डीजेच एकाच वेळी शुक्रवारी रात्री ब्राह्मणी गावात वाजले, ते पण कमी नाही जास्त डेसिबल आवाजात. मग ग्रामपंचायतनं ग्रामसभेतील त्या ठरावाचं फक्त कागदी घोडेच नाचविले का की डीजे बंदीच्या ठरावाचा फक्त फार्स केला? याचा अर्थ त्यावर कार्यवाही झालीच नाही. ग्रामपंचायतनं वरती पत्र पाठविले असेल तर मग प्रशासनानं गांभीर्यानं का घेतलं नाही याचा अर्थ कार्यवाही नाही. राहुरी पोलीस प्रशासनानं 3 दिवसांपूर्वी टाळ मृदुंगाच्या गजरात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पोलीस कॉलनीतील बाप्पाचं विसर्जन केलं. त्याचं सर्वत्र कौतुक झालं. हाच आदर्श तालुक्यातील अन्य मंडळांना घालून देण्यात पोलीस प्रशासन कमी पडलं का? मिरवणुकीदरम्यान वांबोरी बीटचे पोलीस ब्राह्मणीत बंदोबस्तासाठी नव्हते का? असल्यास त्यांना 5-5 डीजेचा दणदणाट असा मोठा आवाज ऐकू आला नाही का? कारवाई का केली नाही? असं एक ना अनेक प्रश्न डीजे बाबतीत उपस्थित होत आहे. विविध मिरवणुका, लग्न, सण, उत्सव दरम्यान डीजे वाजविण्यास मुळीच विरोध नाही, पण आवाजाची एक मर्यादा असावी. शेवटी लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती याशिवाय अनेकांना होणारा त्रास समजून घेतला पाहिजे. एका वेळी एका ठिकाणी एवढ्या मोठ्या आवाजाची डीजे वाजविल्यास तेथील परिस्थिती काय असेल याचा विचार न केलाच बरा. पोलीस प्रशासनावर संबंधित डीजे मालकाविरोधात काय कारवाई करणार याकडे आता सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे.